श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही आईच्या घरातून या 3 वस्तू कधी आणू नका. पतीचा नाश होतो. विवाहितांनी हे लगेच पाहावे. जर तुम्ही चुकूनही रक्षाबंधनच्या दिवशी या वस्तू आणल्या तर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. पतीचा मृत्यू देखील होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या जर मुलीने तिच्या आईच्या घरातून रक्षाबंधनच्या दिवशी सासरच्या घरी आणल्या तर तिच्या घराचा नाश निश्चित आहे. पण त्यापूर्वी रक्षाबंधनबद्दल आपण जाणून घेऊया. आजचा व्हिडिओ खूप खास आहे. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो. शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की भाद्रा काळात चुकूनही रक्षाबंधनाचा सण साजरा करू नये. भाद्रा काळात राखी बांधणे खूप अशुभ मानले जाते. शास्त्रांमध्ये असे सांगितले जाते की रक्षाबंधन हा सण भाद्राचा त्याग केल्यानंतरच साजरा करावा. यासोबतच रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करावा याबद्दलही बराच गोंधळ आहे. यावेळी अनेक जण 8 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करावा असे म्हणतात. काही लोक 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे असे शुभ राहील असे म्हणत आहेत. त्याचबरोबर अशा परिस्थितीमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की रक्षाबंधनाचा सण नेमका कोणत्या दिवशी साजरा केला जाईल, त्याची योग्य तारीख कोणती आहे, शुभ मुहूर्त याबद्दलची संपूर्ण माहिती. 8 ऑगस्ट की 9 ऑगस्ट आज आम्ही तुम्हाला भद्रा काळाची वेळ सांगणार आहोत. कारण यावेळी रक्षाबंधन भद्रा काळाच्या सावलीत असेल. म्हणूनच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी चुकून या गोष्टी मामाच्या घरातून आणू नयेत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. पहा, गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची निवड आहे. पण मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची जी प्रगती आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. बाकी सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही पुरेसे शहाणे आहात. तर प्रिय भक्तांनो, जास्त न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया. रक्षाबंधनाचा सण हा भाऊ आणि बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहीण तिच्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करते. आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचे नेहमीच रक्षण करण्याचे वचन देत असतो. त्याचबरोबर भद्रा काळात राखीचा सण हा साजरा करणे शास्त्रांमध्ये अशुभ मानले जाते. म्हणूनच चुकूनही भद्रा काळात कधीही आपल्या भावाला राखी बांधू नका. यामागे एक पौराणिक कथा आहे. असं म्हटलं जाते की लंकेचा राजा रावणाने भद्रा काळात आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि 1 वर्षाच्या आत त्याचा नाश झाला. याशिवाय शनिदेवाची बहीण असलेली भद्रा ब्रह्मदेवाने शाप दिला आहे की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य किंवा मंगल कार्य करेल त्याचे फळ नेहमीच अशुभ राहील. म्हणूनच तुम्ही चुकूनही भद्रा काळात रक्षाबंधनाचा सण साजरा करू नये. रक्षाबंधन सुरू होण्यामागे विविध कथा आणि त्याचबरोबर विविध माहिती प्रचलित आहेत. त्यापैकी एकाच्या मते युद्धादरम्यान भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्याला दुखापत झाली तेव्हा द्रौपदीने कपड्याचा तुकडा बांधला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गरज पडल्यास मदत करणाऱ्यांचे वचन दिले. भगवान श्रीहरी विष्णूंना राजा बळीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली. राजा बळीने रक्षण करण्याचे वचन दिले आणि भगवान विष्णू मुक्त झाले. अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण माता लक्ष्मीशी संबंधित आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करतात. या दिवशी म्हणूनच जर तुम्हाला गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम. या दिवशी शक्यतो करून नवीन कपडे घालण्याचा प्रयत्न करायचा असतो. परंतु लक्षात ठेवा, शुभ प्रसंगी काळे कपडे चुकूनही घालू नका. कपडे परिधान केल्यानंतर तुम्ही एकत्र देवाची पूजा करावी. पूजेपूर्वी तुम्ही पूजा थाळी लावावी आणि त्यात रोली, चंदन, अक्षदा, राखी, मिठाई इत्यादी आणि शुद्ध तुपाचा दिवा ठेवावा. तुम्ही पीठ, माती किंवा पितळाचा दिवा सुद्धा बनवू शकता, ज्याने तुम्हाला तुमच्या भावाची आरती करावी लागेल. आता सर्वप्रथम ही पूजा थाळी देवाला समर्पित करा. देवांच्या मनगटावर पहिली राखी बांधण्यापूर्वी मंदिरात राखी अर्पण करावी. तुमच्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवावं. बहिणीने
तोंड जे आहे तर ते पश्चिमेकडे करावं. रक्षाबंधनच्या दिवशी घरातील मंदिरात पूजा झाल्यानंतर सर्वात प्रथम भगवान श्री गणेशाला राखी बांधावी. त्यानंतर शेवटी भावाच्या मनगटावरती एक राखी सजवावी. नंतर सर्वात प्रथम भावाला टिळक लावावा, त्याच्यावर रोली, चंदन, अक्षता लावावं, त्यावरती काही फुले ठेवावी. फुले वगैरे नसतील तर तांदूळ ठेवावे. शेवटी भावाची आरती करावी. आता तुमच्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घाला. भावासाठी कोणतेही शुभ कार्य या दिवशी तुम्ही करू शकता. राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देखील द्यावे. मी नेहमीच तुमचे रक्षण करेल. मी तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करेल. मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. जर पालक नसतील तर मी पालकांची अनुपस्थिती पूर्ण करील. मी वडील बनून प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. मी तुमची आई बनून तुमचे पालनपोषण करेल आणि तुम्ही तुमच्या बहिणींना भेटवस्तू द्यावेत. भक्तांनो, 2025 मध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होईल आता तुम्हाला कळायचं असेल. आता 9 ऑगस्ट रोजी म्हणजे शनिवारी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा तिथी ही 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होईल आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 संपेल. रक्षाबंधन विधीसाठी शुभ वेळ ही 9 ऑगस्ट रोजी सकाळी 5:47 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल किंवा 1:25 पर्यंत देखील तुम्ही राखी बांधू शकता. यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा सावलीत असेल आणि रक्षाबंधनाची भद्रा सुरू होण्याची वेळ ही सकाळची असणार आहे. त्यामुळे 8 तारखेलाच भद्रा जी आहे तर ती संपून जाणार आहे आणि ती पाताळात राहते. तथापि अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की जर भद्रा पाताळात किंवा स्वर्गात राहते तर ती पृथ्वीवर राहण्याच्या लोकांसाठी अशुभ नाही, ती शुभ मानली जाते. पण अनेक शुभ कार्यात पाताळातील भद्रा दुर्लक्षित केली जाते. शेवटी आपण हिंदू आहोत म्हणूनच आपल्याला प्रत्येक शुभ किंवा अशुभ कार्यांचे पालन करावे लागते. आपण कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आणि भक्तगण, रक्षाबंधनच्या संध्याकाळी पंचक असतो. रक्षाबंधनच्या दिवशी संध्याकाळी पंचक येत आहे. पंचक संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत राहील. पंचक येत आहे, जो रजपंचक असेल तो अशुभ मानला जात नाही, तो शुभ आहे. या दिवशी भावांना राखी बांधण्यासाठी 7 तास 47 मिनिटांचा कालावधी आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर हे लक्षात ठेवावं की भद्रामध्ये राखी बांधल्याने नेहमीच कुटुंबाचा नाश होतो. म्हणून या वेळी कधी भावाला राखी बांधू नका, कारण संपूर्ण कुटुंब गरिबी होऊन जाते. यावेळी राखी लंकापती रावणाला बांधली गेली होती, म्हणूनच त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले. म्हणूनच वेळेनुसार रक्षाबंधनाचा सण साजरा करणे अतिशय शुभ ठरले जाते. हे थोडे कठीण आहे, पण हा काळ तुमच्या भावासाठी आणि कुटुंबासाठी शुभ ठरेल. अनेक लोकांमध्ये अशी परंपरा आहे की ते सूर्यास्तानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करत असतात. शुभ मुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला लाखो वेळा शुभ फळ मिळते. त्याला कधीही कोणतेही दुर्दैव येत नाही. अशा बहिणीचा भाऊ जिथे राहील तिथे त्याला प्रगतीचा अनुभव होतो. असा भाऊ लाखो आणि कोटींमध्ये खेळतो. तो सर्व काही प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती कमवतो. त्याचबरोबर त्याचे सर्व राहुदोष, पितृदोष, नजरदोष, मंगलदोष सर्व काही दोष दूर होतात. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळी राखी बांधू नये, ते अशुभ मानले जाते. भावाच्या मनगटावर लाल रंगाची राखी बांधणे नेहमीच शुभ आणि त्याचबरोबर चांगले देखील मानले जाते. रक्षाबंधनाच्या पवित्र प्रसंगी बहिणीला कधीही चाकू, ब्लेड इत्यादी भेट देऊ नयेत. त्याचा जीवनावर खोलवर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत बहिणीला पांढरे कपडे भेट देऊ शकता. चप्पल इत्यादी देखील देऊ नयेत. दक्षिणा भेट म्हणून द्यावी. प्रेमळ बहिणीने आपल्या भावाला आपला भाऊ बनवले. जर तिने त्याला भावाचा दर्जा दिला तर भाऊ आपल्या बहिणीसाठी इतके काही करू शकतो. त्यामुळे खूप शांती आणि आनंद मिळतो. शास्त्रानुसार असे मानले जाते की भावाने बहिणीच्या घरी जाऊन राखी बांधावी. वेद आणि पुराणांनुसार असे मानले जाते की जी बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष दिला जातो. म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे. मग भाऊ कुठेही असेल, बहिणीने जावे. जर भाऊ तुमच्यासोबत नसेल, परदेशात राहतो, काही कारणास्तव तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधनाची थाळी, राखी, मिठाई, अक्षदा, रोळी, गणपतीला तुमचा भाऊ बांधून त्याच्या मनगटावरती तुम्ही ही राखी बांधू शकता. मनगटावरती चंदनाचा टिळा देऊन ही राखी बांधली तरीही ही राखी भावापर्यंत नक्कीच पोहोचत असते. त्याचबरोबर आता आपण बघूया की नेमक्या कोणत्या ज्या वस्तू आहेत तर त्या रक्षाबंधनला चुकूनही आपल्याला आपल्या माहेरून ज्या आहेत तर त्या आणायच्या नाही. त्यामध्ये सर्वात पहिली जी वस्तू आहे तर ते म्हणजे या कालावधीमध्ये लोणचं जे असतं तर ते चुकूनही आपल्याला आपल्या माहेरून आणायचं नसतं. असं म्हणतात की आईच्या घरून जर लोणचं आणलं तर
आपल्या मुलीच्या संसारामध्ये जो आंबटपणा आहे तर तो तयार होत असतो, त्यामुळे लोणचं चुकूनही आणू नका. दुसरी जी वस्तू आहे तर ते आहे ते म्हणजे चाकू आणि धारदार वस्तू, सुरी वगैरे असते. तर आपण असं म्हणतो की काही होत नाही, पण चाकू आणि धारदार ह्या ज्या वस्तू असतात तर त्या नात्यांमध्ये कटुता निर्माण करत असतात, त्यामुळे चुकूनही ह्या अशा वस्तू आईच्या घरून आणू नये. त्यानंतर पुढची जी वस्तू आहे तर ते म्हणजे या दिवशी चुकूनही झाडू हा आपल्या आईच्या घरून आणू नये. झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप असतो. ह्या जर झाडू आपण आपल्या घरून आणला म्हणजेच आपल्या माहेरून आणला तर याचे वाईट परिणाम हे आपल्या आईवडिलांना सुद्धा भोगावे लागतात आणि आपल्याला सुद्धा भोगावे लागतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आणि ह्या गोष्टी पाळल्या तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.